नमस्कार, कसे आहात? नक्कीच स्वस्त आणि मस्त असाल. शीतल वर्ल्ड चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज छान असा माझ्या मुलाचा डबा दाखवत आहे तुम्हाला, आणि तोही पौष्टिक डबा आहे. काहीही असं वेगळं मी देत नाही. आजकालच्या आई खूप डबा मुलांना द्यायचं म्हटलं की काहीही देतात, कंटाळा करतात. पण मी तसं करत नाही. मी माझ्या मुलाला रोज नेहमीच असा छान आणि मस्त असा डबा देत असते. आज मी त्याला छान अशी बटाटा घालून खिचडी केलेली आहे. या डब्यामध्ये गोल शेंगदाणे दिलेले आहेत, आणि त्याला थोडंसं असं चेंज म्हणून थोडंसं मी घरीच वेपर्स बनवलेले आहेत. मी माझ्या मुलाला विकतचं वेपर्स देत नाही. पाहू शकता किती छान असं मस्तपैकी डबा आहे. गूळ शेंगदाणे हे आत्ताच्या मुलं घरी खात नाहीत, म्हणून मुलांना डब्यात द्यायचं. एकदा दोनदा डब्यात दिल्यानंतर त्यांना गूळ शेंगदाणं खायची खूप आवड लागते आणि खूप छान पद्धतीने खाल्लं जातं. तुम्हाला कसं वाटलं आहे माझा डबा मला कमेंट करून सांगू शकता. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना याच पद्धतीने नवीन नवीन पद्धतीने असं डबा देत जा. थोडंसं काहीतरी वेगळं करायचं, आणि होतं एवढं जेवढं पौष्टिक डबा देता येईल तेवढं पौष्टिक द्यायचा. मी आज बघा ना, छान असं गूळ शेंगदाणं, पहिल्या काळात कशी गूळ शेंगदाणं मुलांना खायच्या, अंगात रक्त असायचं. आत्ताची मुलं खूप, माझा मुलगा खूप वीक आहे, पण त्याची उंची आहे त्यामुळे तो वीक दिसतो, पण तो तसा वीक नाही आहे. पण मी तर, आणि माझ्या मुलाला लहानपणापासून सवय भाजी भाकरी खायची, त्यामुळे तो असं वेगळं काही खात नाही. त्याला बाहेरचं आम्ही काही देत नाही, चॉकलेट म्हणा, कॅडबरी मी तर काहीच देत नाही, मला आवडत पण नाही. तेव्हा मी त्याच्यासाठी असं घरी काही ना काहीतरी असं वेगळं, त्याला आता खिचडी आवडते. आज गुरुवार आहे, छान असं उपवास माझा पण आहे, तर माझ्याबरोबर आमच्या घरातले सर्वच म्हटले की आम्हाला पण खिचडी बनव, म्हणून मी छान अशी सर्वांसाठी खिचडी बनवलेली आहे. आणि आता सर्वांना मी खिचडीबरोबर छान असे गूळ शेंगदाणे देणार आहे. गूळ शेंगदाण्याचा लाडू केला की माझ्या मुलाला आवडत नाही, म्हणून मी गूळ शेंगदाणे दिले, त्याला असे खायला आवडतात. कसा वाटला माझा व्हिडिओ? आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.